भारतीय जनता पार्टी के कल्याण शहर सचिव संजय शिवराम कारभारी इनके जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन कल्याण लोकसभा सांसद कपिल पाटिल इनके शुभ हाथों से किया गया। कल्याण शहर में शिवसेना के विधायक नगर सेवक होते हुए नागरिक समस्याओं से त्रस्त है। प्रभाग के नागरिकों को कोरोना काल में किसी भी चीज की कमी ना आए, इसके लिए संजय कारभारी इन्होंने विविध कामों को अंजाम दिया। 400 से ज्यादा मजदूरों को गांव जाने के लिए ई पास, गरीब जनता को अन्न धान्य, प्रभाग में स्वच्छता, शासनकृत योजना नागरिकों तक पहुंचाई। नागरिकों की समस्या सुलझाने में वे हमेशा प्रयास करूंगा, ऐसा कारभारी इन्होंने जनसंपर्क कार्यालय के उद्घाटन के अवसर पर कहा। इस समय कल्याण लोकसभा मतदार संघ के सांसद कपिल पाटिल, विधायक नरेंद्र पवार, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ मात्रे, मेघनाथ भंडारी आदि पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। ऐसी जानकारी कल्याण के प्रतिनिधि इम्तियाज खान इन्होंने दी है। त्यांच्या सभागृहावरती उपस्थित कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, सगळ्यात आधी या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीने संजय कारभारी यांना शुभेच्छा देतो की आपल्या ह्या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेची सेवा आपल्या हातून घडेल, अशाच प्रकारचं कार्य आपल्याकडून होईल, अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला मी देतो। या कल्याण शहराच्या, कल्याण पश्चिमेच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने खरं योगदान जर कोणी दिलं असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलं आणि त्याचबरोबर या कल्याण शहराच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये जी 100 शहरं स्मार्ट करण्याचा संकल्प केला, त्यामध्ये कल्याण शहराचा समावेश करून खऱ्या अर्थाने कल्याणकरांचा सन्मान केला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। मला सांगायला आनंद आहे की 4 वर्षापर्यंत या महापालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र काम करत होते। आता फक्त शिवसेनेची सत्ता आहे, परंतु कल्याण पश्चिमेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं छाती ठोकपणाने बोट करून दाखवता येईल असं काम झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही। परंतु माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून असेल, जे देवेंद्रजींनी त्याला पैसे दिले ते काम आपल्याला बघायला मिळेल। नंतर मी त्यांना विनंती केल्यानंतर 42 कोटी रुपये कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी कल्याण पश्चिमेला दिले, ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे आणि सरकार अजून जर भारतीय जनता पक्षाचं असतं तर कल्याण पश्चिमेचे जवळजवळ सगळे रस्ते हे कॉन्क्रीटीकरण आपण केले असते, अशा प्रकारचा विश्वास निश्चितपणाने मला आहे। कार्यालयामध्ये आपण आलात त्याबद्दल मी प्रथम खरोखरच धन्यवाद मानतो। संजय, तुझ्या पुढील राजकीय वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। शहराचे सचिव संजयजी कारभारे आणि सुचित्राताई कारभारी यांच्या जनसंपर्क कार्याच्या उद्घाटना प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय कपिल पाटील साहेब, जिल्ह्याचे सरचिटणीस अर्जुनजी म्हात्रे, मंडळाचे अध्यक्ष प्रेमनाथजी म्हात्रे, महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश सचिव प्रियाताई शर्मा, ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे सचिव अनिलजी पंडित आणि सर्व पदाधिकारी, जवळजवळ सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो, सगळ्यांच्या पदासकट। आता वेळ आणखीन भगवान म्हात्रेंच्या कार्याच्या उद्घाटनाला पण जायचं आहे, ते जास्त वेळ नाही, एकदा खासदार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन विस्तृतपणे करतील। संजय कारभारी यांचं या विभागातलं काम अत्यंत वाखाणण्याजोगं आहे। अत्यंत प्रतिकूल अशी परिस्थिती या वार्डाची आहे। खरं तर या वार्डामध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत, नवनिर्वाचित आमदार आहेत
तर देखील समस्यांचा मोठा महाडोंगर या परिसरामध्ये आहे. सोसायटी परिसर असेल, नवीनबाग परिसर असेल, गांधारी परिसर असेल, या भागामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या अनेक अडचणी समोर प्रामुख्याने आल्या त्यांना तोंड देण्याकरता संजय कारभारी आणि पोळवाडातली सर्व टीम, वॉर्डाध्यक्ष असतील, प्रकाशजी पाटील असतील, त्यांची टीम असेल, या सगळ्या जणांनी जे काम केलं म्हणजे त्याची कंपॅरिझन होऊ शकणार नाही. आणि काम करता करता संजय कारभारीला देखील करोना झाला होता. म्हणजे जो मैदानावरती असतो, तो लोकांमध्ये असतो, लोकांच्या सेवेमध्ये असतो, त्याला देखील करोना सोडत नाही. अशा प्रकारे संजयचं काम या भागातलं निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे. अनेक निधीची कामं खासदार साहेबांच्या निधीतल्या असतील, माझ्या निधीतल्या असतील, अशी अनेक कामं, त्या व्यतिरिक्त अनेक सरकारी योजना, मी विशेष करून सरकारी योजनांचा पाऊस या भागामध्ये संजय कारभारींनी पाडला. आणि निश्चित खरं हे कार्यालय, जनसंपर्क कार्यालय आधीच व्हायला पाहिजे होतं. आता खरं उशीर झाला हरकत नाही, उशीर झाला तरी, कारण लोकांना खरं घरातनं, मानसी धाब्यातनं, मानसी धाबा 2 मधून सगळीकडनं सेवा ही नागरिकांना, परिसरामधल्या लोकांना ही सेवा संजय कारभारी त्यांची पूर्ण टीम ही या ठिकाणी देते. आणि निश्चितपणे या भागाचा विकास, या भागातली प्रलंबित कामं याकरता